बघा, मुख्यमंत्री ताज लँड एंड हॉटेलमध्ये आता पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात आता ते नवनिर्वाचित आमदारांसोबत त्यांची बैठक होईल। बैठकीत एकनाथ शिंदेंच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला जाईल। बैठकीनंतर शिंदे सेनेचा गटनेता देखील, विधिमंडळाचा गटनेता देखील निवडला जाईल। बघा, मीटिंग सुरू झाल्या दृश्यामध्ये बघा तुम्ही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या मीटिंगसाठी, बैठकीसाठी तिथे आलेले आहेत। शिवसेना विधिमंडळ गटनेता या बैठकीत निवडला जाईल। आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। माधव, महत्त्वाची मीटिंग आहे कारण विधिमंडळ गटनेता निवडला जाईल। कोण असेल नेता याची उत्सुकता आहेतच। गिरीश, आता मीटिंगला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या मीटिंगमध्ये हजर झालेले आहेत। 6 वाजल्यापासून ही मीटिंग आयोजित करण्यात आलेली होती, मात्र वेगवेगळ्या बैठका, तिकडे वेगवेगळ्या मीटिंग वर्षा आणि इतर ठिकाणी असल्यामुळं मुख्यमंत्र्यांना उशीर झाला। अखेर मुख्यमंत्री दाखल झालेले आहेत। बैठकीला आता सुरुवात झालेली आहे। आता आपण प्रेक्षकांना सांगूयात की मुख्यमंत्र्यांचं आल्या स्वागत करण्यात आलेलं आहे। एक्सक्लुझिव्हली ही दृश्य साम टीव्हीकडे आहेत। त्या सभागृहामधली ही दृश्य आहेत, ज्यामध्ये मुख्यमंत्री आल्यानंतर सर्वांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करण्यात आलं। विशेष म्हणजे ज्यावेळेस नेता निवडी करायची आहे, चर्चा सुरू करायची, तत्पूर्वीच एक ठराव, अभिनंदनाचा ठराव, मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्व आमदारांच्या वतीनं केला जाणार आहे। ते अनुमोदन आणि सूचक या दोन्ही पद्धतीनं ती कायदेशीर पद्धतीनं ते अभिनंदनाचा ठराव मांडला जाणार आहे आणि त्यानंतर नेता निवडी संदर्भातली चर्चा होणार आहे। विशेष म्हणजे निश्चितच माधव, निश्चितच 57 आमदार नवनिर्वाचित आहेत आणि आता मुख्यमंत्री पदाबाबत देखील या बैठकीत काय चर्चा होते, काय भूमिका घेत आहेत सर्व आमदार, ते देखील बघणं खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही सविस्तर माधव माहिती दिलीत। वेळोवेळी तुमच्याकडनं आम्ही माहिती घेत राहू। तुर्तास धन्यवाद।